आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथे गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या 94व्या फिरत्या नारळी सप्ताहाचा आज भक्तिमय वातावरणात भव्य समारोप होतोय। राष्ट्रसंत वामनभाऊ महाराजांनी सुरू केलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहात जपली जात असून सांगता समारंभासाठी भाविकांचा प्रचंड जनसागर उसळलाय। या सोहळ्याचं महत्त्व लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार जयकुमार गोरे, माजी खासदार प्रीतम मुंडे तसेच खासदार बजरंग सोनावणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या सप्ताहाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सुमारे 1 लाख भाविकांसाठी तयार करण्यात आलेल्या भव्य महाप्रसादासाठी साखरेची बुंदी 50 क्विंटल, तांदूळ 25 क्विंटल आणि बाजरीचे पीठ 15 पोते इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्याचा वापर होतोय। सप्ताह संयोजन समितीचे ज्ञानेश्वर शेकडे आणि विश्वनाथ शेकडे यांनी या सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन केलंय। वामनभाऊ महाराजांच्या आशीर्वादाने 94वा सोहळा यशस्वी होत आहे। प्रत्येक भाविकाला दर्शन आणि महाप्रसाद सुरळीत मिळावा यासाठी हजारो स्वयंसेवक कार्यरत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली। या निमित्ताने संपूर्ण आष्टी तालुका भक्तिरसात न्हाऊन निघालाय। सर्वत्र उत्साह आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय। नमस्कार, मी पोपट पिटेकर, नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी या इथं आपण आलेलो आहोत। इथं संत वामन महाराज नारळी सप्ताह 94वा नारळी सप्ताह मोठ्या उत्साहात सुरू झालेला आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील येणार आहेत। मित्र, काय सांगशील, गेल्या 1 महिन्यापासून तुम्ही या सप्ताहाची तयारी करताय? श्री संत वामनभाऊ महाराज यांनी महाराष्ट्रामध्ये सुरुवात केला हा पहिला फिरता नारळी सप्ताह आहे। 94 नारळी सप्ताह म्हसोबाची वाडी ठिकाणी होत आहे। तर गेले 1 महिन्यापासून आम्ही जंगी असं तयारी या ठिकाणी केलेली आहे। मंडपाची व्यवस्था असेल, खाण्याची व्यवस्था असेल, गाड्याची पार्किंगची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, अगदी प्रत्येक भाविकाला या ठिकाणी आल्यानंतर प्रसन्न वाटेल आणि त्याची सेवा होईल ही संधी घेण्याचा लहानांपासून तर थोरापर्यंत प्रयत्न केलेला आहे आम्ही, आणि ती सेवा सर्वांनी केलेली आहे या ठिकाणी। आज राज्याचे प्रमुख आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आहेत। गेली अनेक वर्षापासून आपण पाहतोय गडाचे महंत सभापती विठ्ठल महाराज हे आमच्या गावचे भूषण आहेत, त्यांची जन्मभूमी आहे। आणि जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत हे मुख्यमंत्री झाल्यापासून या गडावरती वारंवार येतात। गडाचा विकास हा महाराष्ट्र पाहतोय, कशा पद्धतीने गड बदलत चाललाय आणि गडाचे भक्तगण कसे वाढत चालले आहेत। या नारळी सप्ताहात किती लोक येणार आहेत आणि जेवणाची व्यवस्था वगैरे किती जणांची केली आहे? या नारळी सप्ताहामध्ये काल्याचा प्रसाद घेण्यासाठी आणि बाबांचं कीर्तन ऐकण्यासाठी जवळपास 1.5 ते 2 लाख भाविक या ठिकाणी हजर राहणार आहेत। काल्याचा प्रसाद घेणार आहे। 51 क्विंटल साखर आणि 25 ते 30 क्विंटल तांदूळ या ठिकाणी करण्यात येणार आहे। खरं तर आष्टी तालुकाच नाही तर बीड जिल्हा हा पूर्णपणे हे झालेला दिसतोय आपल्याला। काय सांगाल त्याबद्दल? मुळात असं आहे की वारकरी संप्रदायाच्या बाबतीत बीड जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण वारकरी संप्रदाय तो आघाडीवर आहे। मराठवाड्यात हा वारकरी संप्रदायाचा परंपरा चालते। त्यात नारळी सप्त्याची जी संकल्पना आहे, भारतात एकमेव सगळ्यात पहिली ज्येष्ठ असणारी, एकमेव सुरुवातीला असणारी प्रथम ही जी संकल्पना आहे वैराग्यमूर्ती श्री संत वामन भाऊनी ही दाखवून दिलेली, आणि त्यांच्या पावलावर किंवा त्यांच्या पाठोपाठ गुरुबंधू म्हणून, त्यांना गुरुबंधू मानून इथं नारळी सप्त्याची सुरुवात आपण जागोजागी पाहत आहोत। खरं तर या भागात एकही घरात माणूस बसलेला दिसत नाही। प्रत्येक घरातील व्यक्ती, लहान असेल वयस्कर असेल, सगळे या ठिकाणी सप्त्याच्या ठिकाणी दिसून येतात। संपूर्ण लहान थोर मध्यम तरुण सगळे या सप्त्यासाठी आपल्या मुलीचं कार्य गृहीत धरून अशा पद्धतीने सर्वजण प्रयत्न करतात। एक मुलीच्या लग्नासाठी जो ट्राय करत असतात फॅमिली म्हणून, तसा सगळा ट्राय या ठिकाणी प्रयत्न लोक करतात। अशा पद्धतीने पंकजा मुंडे असतील, इतर मंत्रिमंडळ असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या सप्त्याला येणार आहेत। पोपट पिटेकर, आष्टी, बीड।